एका छोट्या गावात स्वरा नावाची मुलगी आणि तिचे वडील शंकर राहत होते. स्वराची आई लहानपणीच गेली होती. त्यामुळे शंकरच तिच्यासाठी आई आणि वडील दोन्ही होते. शंकर गरीब होता, पण मुलीला कधी कमी पडू दिलं नाही. तो दिवसभर मेहनत करायचा, फक्त स्वराचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून. एक दिवस स्वरा म्हणाली, स्वरा, बाबा, मला शहरात जाऊन मोठं शिकायचं आहे. शंकरच्या चेहऱ्यावर चिंता होती, पण त्याने हसत उत्तर दिलं, शंकर, बाळा, तुझं स्वप्न माझं स्वप्न आहे. तू नक्की जा. शंकरने कर्ज काढून स्वराला शहरात पाठवलं. शहरात जाऊन स्वराचं आयुष्य बदललं. नवीन मित्र, नवीन जीवन आणि हळूहळू तिला गाव आणि वडील जुने वाटायला लागले. वडील रोज फोन करायचे, शंकर, बाळा, तू ठीक आहेस ना? पण स्वरा चिडून म्हणायची, स्वरा, बाबा, मला काम आहे, रोज फोन करू नका. हळूहळू फोन कमी झाले आणि एक दिवस पूर्ण बंद झाले. एक दिवस स्वराला गावातून फोन आला, स्वरा, तुझे बाबा खूप आजारी आहेत. शक्य असेल तर लगेच ये. स्वरा घाईघाईने गावाला पोहोचली. पण ती पोहोचली तेव्हा शंकर या जगात नव्हते. स्वरांच्या डोळ्यात अश्रू आले. स्वरा वडिलांच्या खोलीत गेली. टेबलवर एक लिफाफा ठेवलेला होता. त्यावर लिहिलं होतं, माझ्या स्वरासाठी. स्वराने पत्र उघडलं. पत्रात लिहिलं होतं, बाळा, स्वरा, जर तू हे पत्र वाचत असशील तर कदाचित मी तुझ्यासोबत नसेन. मला माहीत आहे तू मोठी होशील. माझे फोन तुला त्रासदायक वाटत असतील, पण मला फक्त तुझा आवाज ऐकायचा होता. मी तुझ्यासाठी कर्ज काढलं, पण मला त्याची चिंता नाही. माझी एकच इच्छा आहे, तू आनंदी राहा. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जगात सगळं मिळेल, पण आई वडील पुन्हा मिळत नाही. तुझा बाबा. हे वाचून स्वरा जोरात रडू लागली. ती म्हणाली, स्वरा, बाबा एकदा तरी फोन उचलायला हवा होता. त्या दिवसानंतर स्वराने ठरवलं, ती आपल्या गावातच राहील आणि वडिलांचं स्वप्न पूर्ण करेल. मित्रांनो, काम कितीही मोठं असो, पण आई वडिलांचा एक फोन उचलायला कधी विसरू नका, कारण कधी कधी तोच फोन शेवटचा असू शकतो. यूट्यूब व्हायरल